जय भीम मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। सध्या मी आहे अहमदपूर शहरातल्या शासकीय विश्रामगृहात। नुकतंच या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीला साजेल असं काम करणारी संघटना ती म्हणजे व्हीएस पॅन्थर आणि त्या व्हीएस पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी खटके यांनी नुकतीच अहमदपूर शहराला भेट दिली आणि त्यांच्या माध्यमातून अहमदपूर शहराची नूतन कार्यकारिणी देखील याच ठिकाणी करण्यात आली आहे। सर्वप्रथम मी विनोदजी खटके यांच्याकडे जाणार आहे। काय गरज पडली, आता नेमकं काय कारण होतं की अहमदपूर शहरामध्ये आजपर्यंत शाखा नव्हती परंतु आता तुम्हाला स्थापन करावी लागली? ज्या ज्या ठिकाणाहून व्हीएस पॅन्थर युवा संघटनेची मागणी वाढत आहे त्या ठिकाणी व्हीएस पॅन्थर युवा संघटना सर्व पदाधिकारी संस्थापक अध्यक्षासहित त्या ठिकाणी जाऊन आम्ही नेमणुका करत आहोत। पाठीमागं आम्ही उस्मानाबाद जिल्ह्याला सुद्धा जिल्हाध्यक्ष दिला। असं काही नाही की कुठलं तरी कारण समोर आलं म्हणून नियुक्त केलं, असं काही नाही। आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे जिथं जिथं कमी तिथं आम्ही जिथं जिथं गरज तिथं आम्ही कार्यकर्ता नेमणार, त्यांना नियुक्त्या देणार आणि त्या तालुक्यातल्या त्या गावातल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आता प्रत्येक अडचणीला लातूरून इथं येणं शक्य नाही। त्यासाठी आता हा नवीन पॅन्थर व्हीएस पॅन्थरचा तालुका अध्यक्ष आदित्य गुळे यांची निवड आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेली आणि इथल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही शैक्षणिक असतील, या मजुरांच्या असतील, घरकुलाच्या असतील, अशा बऱ्याच अडचणी आहेत। त्या अडचणी सोडवण्यासाठी आमचा व्हीएस पॅन्थरचा तालुका अध्यक्ष पुढल्या काळात तुमच्या सर्व कामासाठी अवेलेबल असणार आहे। या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो। पूर्ण यंग टीम तुम्ही एकत्र केलेली आहे आणि संबोधित करताना त्यांच्याशी आता तुम्ही बोलताना म्हटलं की वेळ पडली तर त्या अधिकाऱ्याच्या थोबाडीत लावा। बिलकुल लावा, बरोबर, 100%। मग हा दलित पॅन्थर जसा होता पूर्वीचा त्याची पुनरावृत्ती होईल असं म्हणायचं आहे का? नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ते खूप थोर लोक होते आणि त्यांची विद्वत्ता मला वाटत नाही की कुणामध्ये येऊ शकल। ते आमच्यासाठी आदर्शच आहेत, आदर्श होते, आदर्श आहेत आणि आदर्श राहणार आहेत। मी फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या काळात जर अधिकारी फक्त नेत्यावरच ऐकून जर काम करत असतील मग जनसामान्याचं ऐकणार आहे कोण? त्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यावर जर गुन्हे जरी दाखल झाले तरी आमची तयारी आहे। लोकांच्या कामासाठी अंगावर गुन्हे सुद्धा घेण्याची आमची तयारी। महत्त्वाचा प्रश्न एक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागलीच काही महिन्यावर लागण्याचे संकेत दर्शविले जात आहेत। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीने काय असणार आहे तुमची भूमिका? आमची भूमिका हीच असणार की समाज उपयोगी जो व्यक्ती असेल त्याच्या पाठीशी व्हीएस पॅन्थर युवा संघटना ताकदीने सोबत असेल। धन्यवाद सर। ज्यांची नूतन व्हीएस पॅन्थरचे तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ते असे माझ्यासोबत आदित्यजी गुळवे आहेत। काय म्हणून जॉईन केली ही व्हीएस पॅन्थर संघटना? अनेक संघटना आहेत इथं परंतु तुम्हाला व्हीएस पॅन्थरमध्येच का जावं असं वाटलं? सर्व युवांची मागणी पाहता व्हीएस पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्य हे सक्षम आहे आणि आजच्या घडीला युवांना सक्षम संघटनाची गरज आहे आणि सगळ्याच्या आग्रह असतो ते आपण गेलो आणि भाऊचं काम आज सगळा महाराष्ट्र बघायला सांगण्याची गरज नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं काम आणि पहिलं काम व्हीएस पॅन्थरचा तालुका अध्यक्ष म्हणून कोणतं असणार आहे? आता तरी काही ठरवलं नाही पण बघू, वेळाभावी बघू। खूप खूप धन्यवाद। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय भीम। सर्व महापुरुषांना व त्यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो। आज अहमदपूर तालुक्यामध्ये, अहमदपूर शहरामध्ये सर्व संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना बोलवलं का त्याचं औचित्य होतं आदित्य गुळवे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली अशी मी जाहीर करतो। आम्हाला पुन्हा बरं वाटलं इथं आल्यानंतर की आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन केलं। पर नगरपालिकेचा मी धिक्कार करतो की तुमच्याकडे कर्मचारी सुद्धा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठेवण्यासाठी नाही। इथलं प्रशासन असेल तर प्रशासनाचा सुद्धा धिक्कार करतो आपल्या माध्यमातून, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सर्वच महापुरुष असतील, तुमच्याकडे जर कर्मचारी नसतील तर तुमची नगरपालिका कुचकामी असं मी मानतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज आज जगात नावाजले जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात नावाजले जातात आणि त्यांच्या पुतळ्याची निगा राखण्यासाठी जर तुमच्याकडे कर्मचारी नसेल तर तुमची नगरपालिका कचऱ्यात टाकून द्या। काहीच कामाची नाही, तुमचा सीओ कामाचा नाही, तुमचं प्रशासन कामाचं नाही।
जर तुमच्याकडे जर कर्मचारी नसतील तर तुम्ही संघटनेला सांगा. आता आमचा युवा तडफदार तालुका अध्यक्ष झालाय आदित्य गुळवे, त्याला सांगा, बरोबर सगळी व्यवस्था केली जाईल. कारण महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी बरेच लोक येत असतात आणि तिथं जर कुलप घालत असतील तर मग आता तिजोऱ्यापेक्षा जास्त झाले. कमाल झाली. म्हणजे तुमची नगरपालिका, मला वाटतंय की तुमच्याकडे कुलप फक्त पुतळ्यापाशीच घालायला आहेत का तुमच्या पेट्याला कुलप, म्हणजे प्रॉपर्टीला बी कुलप आहेत तुमच्या? हे मला तुमच्या माध्यमातून विचारायचंय. आज पहिलं निवेदन तुम्ही उद्या एकच द्यायचं की सगळ्या महापुरुषाच्या गेटला लावलेले कुलप काढून घ्या, तर आम्ही आमच्या पद्धतीने कुलप तोडू. डायरेक्ट सीओला जाऊन उद्या भेटून घ्यायचं. कारण काय की आपण ज्यावेळेस महापुरुषांना अभिवादन करायला जातो तर मग आता अभिवादन करायच्या आधी बी सीओला भेटायचं काय? सीओ नगरपालिकेपुरता मर्यादित असतो, कलेक्टर नाही सीओ. मग सीओनी एक कर्मचारी नेमायचा असतो. जर तुमची नगरपालिका भिकारी आहे तर तुम्ही आमच्या समाजाकडून भीमनगर असेल, गायकवाड वस्ती असेल, बँक कॉलनी असेल, आमच्या समाजातल्या दलित मुस्लिम मागासवर्गीय लोकांकडून चंदा गोळा करा आणि तुम्ही कर्मचारी एक एक नेमा, त्याच्या पगारी आम्ही देऊ. तुमच्याला जर होत नसेल, आज तालुका अध्यक्षपदी आदित्य शिवाजीराव गुळवे यांची निवड झाली. त्यांना मी समस्त VS परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. बरेच पदाधिकारी आज त्यांची नियुक्ती झाली. काही पदाधिकारी नेमायचे दुसरे गुळवे, ते मग तुम्ही नाव द्या आणि लातूरला एखादी मोठी बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये सगळ्याच्या नियुक्त्या देऊन टाकू. आजच्या या कार्यक्रमाला रोहन कांबळे, सुबोध इंगळे, संविधान गायकवाड, सिद्धेश्वर ढगे, विशाल सरवदे, रितेश वागंबर, सूरज वाघमारे, रत्नदीप बनसोडे, राजवीर भटकर, अक्षय गायकवाड, सुमित नवरंगे, आदित्य ससाने, मनोज लांतुरे, अर्जुन मसुरे, राज ढवळे, स्वप्नील नवरंगे, राम बनसोडे, रितेश बनसोडे, सूरज वाघमारे, आनंद लांतुरे, आदित्य बनसोड, ज्ञानेश्वर रब्बेवार आणि श्रेयस बनसोडे, या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी VS परिवारात खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझा तुम्हाला एकच मोलाचा सल्ला असेल, उपदेश असेल, संदेश असेल, काही समजा तुम्ही, एवढंच एक लक्षात ठेवा की लोकांच्या अडचणी, स्वतःच्या अडचणी समजून सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करा. कारण बरेच लोक गरजू आहेत. आज अहमदपूरमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत, बरेच कामं पेंडिंग आहेत आणि आपले जुने नेते कामं तर किती करावं, वय झाले त्यांना पण रिटायरमेंट द्या. मग बरेच आहेत, इथं पॅन्थर आहेत, काही RTIचे गटतट आहेत. सगळ्यांना मला वाटतं की आता रेस्ट करायची वेळ आली आणि त्यांनी रेस्ट कधी करतील तर तुम्ही कामं केलं. जोपर्यंत तुम्ही कामं करणार नाही, त्यांना जोपर्यंत वाटणार नाही की आता कामं करायला कोणीतरी आहे, तोपर्यंत त्यांना सुद्धा आराम मिळणार नाही. कारण दलित पॅन्थरच्या काळापासून ते लोक काम करत आले. आपण आपले वडीलधाऱ्या मंडळींना आपण कामाला लागल्यानंतर त्यांना आराम देतो का नाही? मग त्या पद्धतीने इथून पुढल्या काळात VS पॅन्थरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करायचं आहे आणि लहान थोराचा मान सन्मान सुद्धा करायचा आहे. आपल्याला पद मिळालं म्हणून एखादा सिनियर माणूस आहे, जुना कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता, त्याचा अवमान सुद्धा आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कुण्या लेखमातीचं घर बसत असेल, नवरा त्रास देत असेल, तो सुद्धा त्रास सॉल्व्ह करायचा आहे. भले तिथं तुमच्यावर केस झाली तरी चालतंय, ते केससाठी आपण वकील पाठवू, पण एखाद्या बहिणी बाळाचा संसार लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायचे. शाळेतले ऍडमिशन असतील, प्रत्येक शाळेला RTIच्या कायद्यानुसार 2009चा कायदा आहे, त्या कायद्यानुसार मोफत ऍडमिशन होतात. 25% आर्थिक दुर्बल घटकाचा कायदा आहे तो. 25% ऍडमिशन आर्थिक दुर्बल घटक SC ST OBCच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कंपल्सरी आहे. आणि कोणती शाळा जर ऍडमिशन देत नसेल तर बिलकुल त्या शाळेत जावा, त्या प्रिन्सिपलला पहिल्यांदा विनंती करा, एखादं निवेदन द्या, ऐकलं नाही तर त्याच्या गालफाडीत द्या, बाकी मी बघून घेतो. ही तयारी ठेवा, कारण लोकांचे काम करायचे तर आपण सेफ साईड राहून लोकांचे काम म्हणल्यानंतर होत नाही. आपल्याला पिढ्यानपिढ्या चळवळ करत आलो आपण, आंदोलन करूनच आपल्याला न्याय मिळालेला आहे. आपल्या नामांतराच्या लढ्याला 16 वर्ष आपल्याला आंदोलन करावं लागलं, पण आता तशी गरज राहिली नाही. आता गल्ली तिथं कार्यकर्ता, घर तिथं कार्यकर्ता, घर तिथं नेता, अशी कंडिशन झाली. त्याच्यामुळे प्रत्येकाला कुठलं काम होत नसेल तर सगळे रोडवर येण्यासाठी आवर्जून तयार आहेत. फक्त काय तर एखादं लेबल, आणि ते लेबल कसं असावं तर निष्कलंक असावं, जसं VS पॅन्थर युवा संघटनेचं आहे का नाही मुन्ना? त्या पद्धतीने तुम्ही काम करावं एवढी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो. आणि जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवा, चोरीचं पुरीचं कसलं कुठं ना करू नका. दुसरा एखाद्या माणसाच्या हितासाठी कुठं ना झाला तर 100% ती कुठं ना तिथं विचार करू नका. फक्त चोरीचं शिंदागीचं असलं काही होऊ नये,
कारण आपण ते खूप जपत आलो. लोकांच्या माया बहिणी आपल्या माया बहिणी समजून आपण वागायचंय इथून पुढल्या सुद्धा काळात. आजपर्यंत तुम्ही वागलात, पण आता तुमच्यावर जिम्मेदारी आली. जिम्मेदारी आल्यानंतर आपण 2 पावलं एकदम सावकाश टाकायची, कुठल्याच गोष्टीत अग्रेसिव्ह व्हायचं नाही. पोलीस स्टेशनचं कुणाचं काम असेल, विनाकारणचा गुन्हा दाखल होत असेल, तिथं 100% अपोज करायचा. मग तिथं 354 ला घाबरायचं नाही, 353 ला घाबरायचं नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की एखादा गरीब असतोय, त्याच्यावर कुठली तरी जाती होते आणि त्याच्यावर विनाकारणचा गुन्हा दाखल होतो. तशा गुन्ह्याला 100% विरोध करायचा आहे. एखादा अधिकारी जर गोरगरिबाचे काम करत नसेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, कोर्ट तहसील असेल या नगरपालिका असेल, ह्या सगळ्या ठिकाणी तुमचं लेटर पॅड तिथं गेलं पाहिजे. तुम्ही तिथं गेलं पाहिजे, त्या अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे गोरगरिबाच्या कामामध्ये कसलीही प्रकारची मागणी नाही झाली पाहिजे. जर कुणी मागणी करत असतील तर तिथं ठणकावून सांगा. फ्री होते तर फ्रीच करायचं. जे कुणी पैसे मागत असतील, विनाकारणचा जनसामान्याला त्रास देत असतील, त्यांचा त्रास दूर करायचं काम म्हणजे तुमचं अहमदपूर पुरतं. आलं का लक्षात? आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. तुम्हाला जिथं जिथं वाटत असेल की इथं विनोद भाऊ जेव्हा लागतंय, तिथं 100% विनोद भाऊ तुमच्या सोबत नाही तर तुमच्या पुढे असेल. एवढी ग्वाही या निमित्तानं देतो. आणि अहमदपूर नगरी अतिशय चळवळीचं केंद्रबिंदू आहे. इथं मी ज्यावेळेस 10वीला होतो, 12वीला होतो, त्यावेळेस राज्यात प्रथम महात्मा गांधी शाळेचा विद्यार्थी असायचा, महात्मा गांधी कॉलेजचा विद्यार्थी असायचा. अतिशय एज्युकेटेड तालुका आपल्या जिल्ह्यातला. मला वाटतं की लातूरच्या नंतर अहमदपूर, लातूरच्या सुद्धा अगोदर म्हणायला हरकत नाही अहमदपूर. नंतर लातूर डेव्हलप झाला आणि आज आपण शिक्षणाचं माहेरघर लातूर जिल्ह्याला समजतो. त्याच मोठं माध्यम सुद्धा, मोठा भाऊ सुद्धा म्हणायला हरकत नाही की अहमदपूर तालुका आहे. आणि या शिक्षण क्षेत्राच्या तालुक्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त आपण शिक्षणावर भर देऊन काम करायचं, एवढं या निमित्तानं तुम्हाला माझं सांगणं आहे. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा VS परिवारामध्ये खूप खूप तुमचं स्वागत, अभिनंदन आणि पुढल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. आवाज बहुजनांचा.